स्पृहाला बरं का, आज आमच्या स्पृहाला भेंडीची भाजी द्यायचा प्लॅन होता, पण मग म्हटलं भेंडी धुतली बरं का, मग सुचलं जाऊ द्या गाड्या, म्हटलं ती व्यवस्थित खात नाही, परत पीठ मळावं लागेल मला. मग हे अशा प्रकारचे चिले बनवले मी. आणि हे बघा मस्तपैकी त्याच्या टिफिनला एक पूर्ण चिला दिला आहे आणि ते थोडासा सॉस टाकला आहे. सॉस संपला आहे माझा, त्याच्यामुळं मग पुड्यांमधले कापून टाकले मी त्याच्यामध्ये, जे आपल्याला पार्सलसोबत येतात बघा. तर हे असं इथे टाकलं आहे मी. एवढं 2 झाले येतात, तो माझाही नाश्ता होऊन जाईल मस्तपैकी ना. आणि स्पृहाला आता टिफिन बंद करून देते, झाला तिचा टिफिन रेडी. हे माझी ब्लॅक कॉफी आणि हा एक निंबू त्याच्यामध्ये मी असा स्क्वीज केला आहे, कारण केली सुरुवात बघू. हे एव्हरीवन, आज परत मी वॉक करताना व्हिडिओ घेते. ऑलमोस्ट ना अर्धा तासाच्या वर झाला आहे मी वॉक करते, 40 मिनिट्सच्या आसपास झाले आहेत. पण ना मला थांबायचं नाही आहे, मला करतच राहायचं आहे, बिकॉज सवय मोडायची नाही आहे मला. किती तब्येत खराब झाली, स्टील आय विल वॉक. तर आता माझा चाललाय संध्याकाळचा स्वयंपाक, आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात काय काय बनवते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी वरण झालंय माझं. आता वरण ना हलवायला लागेल, कारण की खाली बसली डाळ. ही बघा अशी मस्त, अशी ना खूप छान वास येतोय तिचा. अजून एकदा उकळेल ती, त्याच्यामुळे ती डाळ अशी मॅश झालेली नाही एनिवेज. तर असं वरण झालंय. आणि इकडे ना मी डाळ बट्टी ठेवायचा प्रयत्न करते, तर अशी आहे ती, फक्त लाटली आहे मी. तुम्ही बघू शकता लेअरवाली बनवायची मला, म्हणून मी असं बनवली आहे. तर आता लेअरवाली बनवल्यावर ना दिसणार नाही, गोल गोळा राहील, पण ती जेव्हा तळेल ना तेव्हा छान दिसेल, तेव्हा दाखवते तुम्हाला मी. आणि इकडे तुम्ही बघू शकता एवढे सगळे गोळे बनवून ठेवलेत मी. पैकी ठेचा रेडी आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही डाळ तर मगाशी बघितली, डाळमध्ये मी आता ना त्याच्यात कोथिंबीर टाकली आहे. आणि हे बघा इथे चपात्या आहेत, चपात्या 3 केल्या आहेत स्पृहाच्या पप्पांपुरत्या. तर मस्तपैकी असा हिरवा ठेचा. आता इथे या बट्ट्या अशा कट केल्या आहे, हे बघा लेअर दिसत आहे का तुम्हाला, लेअरवाल्या बट्ट्या. तर आता लेअरवाल्या बट्ट्या तळते, तुम्ही तळताना बघू शकता बघा कशा दिसतात बट्ट्या. तर अशा प्रकारे लेअर आता थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या आणि काढून घ्यायच्या. खूप छान सुंदर अशा होतात या बट्ट्या. आणि ना इकडे बघा कशा बनवल्या आहे, रोल करून बनवल्या आहे. चपाती बनवून रोल बनवायच्या. माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी प्रॉपर दाखवलं आहे, मी बट्ट्यांना रोल कशा बनवते, लाटल्यावर काय काय करते, ते सगळं आहे इथे. तर इथे ना हे कसं असं प्रॉपर गोल करायचा प्रयत्न केला आहे, दोन्ही बाजूनी मुडपून वगैरे तसं करायचं असतं, पण मी ना घाईमध्ये फक्त असंच ठेवून दिलेलं आहे. तुम्ही याच्या अंदाजावरनं बघू शकता तुम्ही मी कसं रोल केलेला आहे, आणि आतमध्ये बट्ट्या कशा रोल होतात. तर आता इकडे मस्तपैकी तळले जात आहे माझ्या बट्ट्या, सॉरी पिठाच्या बट्ट्या. आता ह्या नॉर्मल गव्हाच्या बट्ट्या आहे, मी याच्यामध्ये काही टाकलेलं नाही भुसभुशीत वगैरे करण्यासाठी. तुम्हाला माहिती ना जळगावकडच्या बट्ट्यांमध्ये मक्याचं पीठ सगळं, याच्यामध्ये काही नाही. मक्याचं पीठ वगैरे आहे माझ्याकडे बरं का, मक्याचं पीठ वगैरे, पण मी काय टाकलं नाही. आम्हाला अशा पण कधीमधी खायला आवडतात, आम्ही तेव्हा मी रवा टाकते. जर मला प्रॉपर बट्ट्या बनवायच्या असल्या ना, मग मी त्याच्यात रवा भगराळा करण्यासाठी नाही का थोडंसं, तर मग मी त्याच्यामध्ये रवा टाकत असते. पण ना आम्हाला कधी नवर अशा पण खायच्या असतात, अशा पण खूप टेस्टी लागतात. तर मी आज अशा बनवल्या, तुम्ही बघू शकता लेअर वगैरे. जर अजून लाल झाल्यावर ना खूप सुंदर सुरेख दिसतील त्या. डाळबट्टीची प्रॉपर प्लेट. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर. मी चपाती पण बनवली, आपला हिरवा ठेचा बनवला आहे, बट्ट्या बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत, आणि आपली आहे डाळ. आणि ना थोडं ताटाला आमच्या घरी लसूण पण द्यावा लागतो, दॅट्स वाय हेअर लसूण. तर अशा प्रकारे आमची डाळबट्टीची प्लेट रेडी आहे. तर या सगळे जेवायला. हे गाईस, तर आता हे आहे आमचं जेवण. तर आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया नव्या एका ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.